नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण ह्या पाठात काय पाहणार आहोत तर अनुकूलन म्हणजे काय, तर सजीव जे ज्या परिसरात राहतात, ज्या वातावरणामध्ये राहतात त्या वातावरणाशी परिसराशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये झालेले बदल असतात. काय तर झालेले बदल याला काय म्हणतात तर अनुकूलन असे म्हणतात. मग आपण ह्या पाठामध्ये अनुकूलन वेगवेगळ्या प्राण्यांमधील अनुकूलन, वेगवेगळ्या वनस्पतीमधील अनुकूलन या पाठात आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि वर्गीकरण दुसरा मुद्दा आहे या पाठातला वर्गीकरण. मग आपल्या म्हणजे प्राण्यांची आणि वनस्पतीचे वर्गीकरणाची आवश्यकता असते, कारण आपल्या पृथ्वीवर अशा लाखो वनस्पती आणि प्राणी आहेत आणि मग त्यांचा अभ्यास करणे किंवा त्यांना लक्षात ठेवणे याच्यासाठी आपल्याला वनस्पतीचे आणि प्राण्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक असते. मग वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत. प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या वर्गीकरणाच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत, जसे की कार्ल लिनियस ची द्विनाम पद्धती. अशा या पद्धतींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. मुलांनो, आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर अनुकूलन म्हणजे काय आणि सजीवातली विविधता कशी असते आणि अनुकूलन म्हणजे काय आणि जलीय वनस्पतीमधील अनुकूलन हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आपल्या पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीवर काय आपल्याला ठिकठिकाणी काय असतं तर भिन्न भौगोलिक परिस्थिती आढळून येते, हो की नाही. काय तर आपल्या पृथ्वीवर ठिकठिकाणी भिन्न भौगोलिक परिस्थिती आहे. मग अशा भिन्न भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा सजीवांचे अस्तित्व आहेच. सजीवांचे अस्तित्व आढळून येते. परिस्थितीशी जुळवून घेणे हा सजीवांचे लक्षण आहे. काय तर परिस्थितीशी जुळवून घेणे हे काय आहे तर सजीवांचे लक्षण आहे. आणि मग ह्याच लक्षणामुळे परिस्थितीची जुळवून घेण्याच्या लक्षणामुळे आज पृथ्वीवर अनेक प्रकारचे सजीव जिवंत आहेत. मुलांनो, मला सांगा, आपल्याला म्हणजे आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या विविध वनस्पती आहेत, विविध प्राणी आहेत. मग आपण आज सजीवांमधली विविधता पाहूया आणि अनुकूलन सजीवांमधील काय तर विविध प्राण्यांमधील आणि वनस्पतीमधील अनुकूलन याचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. मुलांनो, आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविध रंगी फुलं येतात, माहिती आहेत ना, आणि काही वनस्पतींना फुलं येत नाहीत. म्हणजे काही वनस्पती सपुष्प असतात, म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती असतात. काही वनस्पतींना फुलं येत नाहीत, म्हणजे त्यांना अपुष्प म्हणतात. काही वनस्पती ह्या एकदम पाण्यात आढळतात, तर काही वनस्पती कुठे तर वाळवंटी प्रदेशात आढळतात. काही वनस्पती पाहिल्यात तुम्ही तर सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत. काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत, तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकाराच्या असतात की नाही. आणि काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात. काही वनस्पती आपण पाहिलं की वाळवंटी प्रदेशात आढळतात. आणि जशी ह्या वनस्पतीमध्ये जशी विविधता आढळून येते तशी विविधता प्राण्यांमध्ये सुद्धा आढळून येते. काही प्राणी कसे असतात तर काही प्राणी एकपेशीय असतात, जसे की अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे, माहिती आहे ना तुम्हाला. मग जसे अमिबा, तर काही बहुपेशीय आहेत. बहुपेशीय प्राणी कोणते मुलांनो सांगा बरं. जसे बहुपेशीय प्राणी जसे हत्ती, घोडा, अस्वल, कळलं. काही अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, तर काही पृष्ठवंशीय प्राणी. आता पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे कसले तर पाठीचा कणा असलेले प्राणी. आणि अपृष्ठवंशीय प्राणी कुठले तर ज्यांना पाठीचा कणा नाही आहे. मग पाठीचा कणा नसलेले प्राणी कोण, जसे की गोगलगाय, गांडूळ वगैरे. आणि पृष्ठवंशीय म्हणजे कसे, जसे मासे, आपण आहे ना, मानव, हे काय तर पृष्ठवंशीय. आपण पृष्ठवंशीय आहोत ना. तसेच काही प्राणी जलचर आहेत. जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहतात. काही प्राणी भूचर आहेत. भूचर म्हणजे जमिनीवरच राहतात. तर काही प्राणी उभयचर म्हणजे कसे तर जमिनीवर सुद्धा राहतात आणि कुठे तर पाण्यामध्ये सुद्धा राहतात, त्यांना उभयचर म्हणतात. काही प्राणी नभचर म्हणजे आकाशामध्ये उडतात. पक्षी आकाशामध्ये उडतात की नाही, ते नभचर आहेत. तर काही प्राणी सरपटणारे आहेत. तर सरपटणारे प्राणी कोणते, जसे की साप, पाहिलं ना तुम्ही साप, म्हणजे ह्या पाली वगैरे, सरडे. आणि अशा कितीतरी प्राण्यांनी आणि वनस्पतीने आपले जग भरलेले आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला नाही का मुलांनो की इतक्या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये विविधता कशामुळे आहे. काय तर ही इतकी विविधता कशामुळे आहे प्राण्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये. तर मुलांनो, ही विविधता आहे ही प्रदेशानुसार विविधता आढळते.
काय तर प्रदेशानुसार विविधता आढळते. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, काश्मीर सारख्या हिम प्रदेशामध्ये कुठले वृक्ष आढळतात बरं? तर काश्मीर सारख्या हिम प्रदेशामध्ये देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष आढळतात, माहिती आहेत ना. मग त्यांचा आकार कसा असतो तुम्हाला माहिती आहे? त्यांचा आकार कसा असतो तर त्यांचा आकार शंकूसारखा असतो. का बरं? तुम्ही कधी विचार केला त्यांचा आकार शंकूसारखा कसा असतो? त्यांची पानं बघितलीत तुम्ही कधी? तर त्यांची पानं सुद्धा सुईसारखी असतात आणि त्यांच्या फांद्या सुद्धा उतरत्या असतात. मग हे का असतं? असं का असतं? आपल्याकडे का नाहीत? मग आपल्याकडची झाडं आहेत, म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथली झाडं का नाही आहेत ती शंकूसारखी? तर किंवा म्हणजे असं का? तर तिथली झाडं शंकूसारखी का आहेत? कारण का तिथे बर्फ पडतो. बर्फ पडतो की नाही काश्मीरमध्ये, आणि मग तो बर्फ त्या झाडांवर साठू नये म्हणून काय करतं, म्हणून त्या झाडांची रचनाच तशी शंकूसारखी असते आणि त्यांच्या फांद्या पण उतरत्या असतात की जेणेकरून त्याच्यावर बर्फ साचू नये म्हणून. आणि राजस्थानमध्ये कुठल्या वनस्पती आढळतात सांगा बरं मला? राजस्थान म्हणजे वाळवंटी भागात, वाळवंट असतो की नाही, सगळ्याकडे वाळू असते. मग तिथे कुठल्या वनस्पती आढळतात? तर तिथे वनस्पती जसे की निवडुंग आढळतं की नाही, निवडुंग, बाभू यांसारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. पण त्यांना निवडुंगांना वगैरे काय असतं, यांना पानं नसतात, माहिती आहे ना. त्यांच्या पानांचे रूपांतर कशामध्ये झालेले असते? काट्यामध्ये झालेले असते. कारण का? ते त्यातलं पाणी असतं, त्या पाण्याचे कमी बाष्पीभवन व्हावे म्हणून त्याचे रूपांतर काट्यांमध्ये झालेले असते. आणि त्या झाडांचं जे खोड असतं हे मांसल असतं, कारण का ते अन्न आणि पाणी साठवून ठेवण्यासाठी ते मांसल असतं. आणि काश्मीरमधलं तसंच, म्हणजे काश्मीरमधले वृक्ष हे वेगळे आहेत, वाळवंटामधले हे वनस्पती ह्या वेगळ्या आहेत. आता काश्मीरमध्ये जे प्राणी आहेत, आता हे वनस्पतींचं पाहिलं आपण, पण काश्मीरमध्ये जे प्राणी आहेत ते कसे आहेत माहिती आहे का तुम्हाला? तिथे याक वगैरे प्राणी असतात तिथे, किंवा सगळेच प्राणी, कुत्रा वगैरे असतात, ते सगळे केसाळ असतात. म्हणजे का केसाळ असतात? कारण त्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी असतात, हो की नाही. आणि राजस्थानमध्ये तसे केसाळ प्राणी असतात का? तर नाही. का? कारण राजस्थानमध्ये थंडी नसते आणि मग थंडीच्या बचावासाठी त्या काश्मीरमध्ये कसे प्राणी असतात? तर केसाळ प्राणी असतात. आणि राजस्थानमध्ये उंटासारखे प्राणी असतात. मग वाळवंटात आढळणारा उंट काश्मीरमध्ये आढळून येतो का? तर नाही. मग हे फरक का आहे त्याच्यामध्ये असा? म्हणजे आता ह्या वनस्पती, काश्मीरमधल्या वनस्पती वेगळ्या, वाळवंटामध्ये वनस्पती वेगळ्या, काश्मीरमधले प्राणी वेगळे, वाळवंटामधले प्राणी वेगळे. मग हे असे फरक का आहेत? कारण हे फरक झाले त्यांच्या म्हणजे वनस्पतीमध्ये वगैरे. हे फरक कशामुळे झाले? तर त्यांच्या अनुकूलनेमुळे झाले. कशामुळे झाले? तर अनुकूलनेमुळे. कारण का? त्यांना परिस्थितीशी मिळते जुळतं घेण्यासाठी त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये काय झालेला आहे? हा बदल झालेला आहे. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी तेथील काश्मीर म्हणजे थंड प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर केस असतात. आणि राजस्थानमधल्या म्हणजे राजस्थानमध्ये उंट असतो, त्याच्या अंगावर काही केस नसतात कारण तिथे गरमी असते. मग हे सगळे फरक कशामुळे असतात? तर अनुकूलतेमुळे झालेले असतात. परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन, त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये झालेले हे बदल आहेत. मग आता अनुकूलन म्हणजे काय ह्याची आपण डेफिनेशन बघूया, व्याख्या बघूया. अनुकूलनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मुलांनो? ॲडॅप्टेशन. काय म्हणतात? तर ॲडॅप्टेशन. मग आता अनुकूलन म्हणजे काय? तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. कळलं? काय अनुकूलन म्हणजे काय? तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला ॲडॅप्टेशन म्हणतात. कळलं? तर आपण मुलांना आजच्या या पाठात काय पाहणार आहोत? तर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीमधील अनुकूलन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमधील अनुकूलन या पाठात पाहणार आहोत. पण आजच्या भागामध्ये आपण आता जलीय वनस्पतीमधील अनुकूलन हे आता आपण पाहणार आहोत. मुलांनो, आता आपण वनस्पतीमधील अनुकूलन पाहणार आहोत. हे बघा, इथे वेगवेगळ्या वनस्पती दाखवलेल्या आहेत, आहे की नाही? वनस्पती ह्या कुठल्या? तर ह्या शंकूच्या आकारासारख्या वनस्पती आहेत, थंड प्रदेशात आढळतात. ह्या काय आहेत? ह्या अमरवेल आहे. अमरवेल
आहे हे जंगल दाखवलेलं आहे, जंगलातल्या वनस्पती दाखवल्यात. ह्या जशा ह्या वेगळ्या वनस्पती कीटकभक्षी वनस्पती आहेत. हे गवताळ प्रदेश गवत दाखवले इथे. हे बघा हे निवडुंगा आहे, ह्या जलीय वनस्पती आहे, कमळ. कळलं? ह्या वेगवेगळ्या वनस्पती आहे. मग ह्या वनस्पतीमधील अनुकूलन आपण आता पाहणार आहोत. आपण आजच्या भागामध्ये जलीय वनस्पतीमधील अनुकूलन पाहणार आहोत. मुलांना आता आपण काय पाहणार आहोत? जलीय वनस्पतीमधील अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आता जलीय वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत सांगा बरं. तुम्ही पाहिल्या असेल की नाही जलीय वनस्पती? मला नावं सांगा बरं. जसे की कमळ, जलपर्णी, या वनस्पती तुम्ही पाहिल्यात ना. कमळ बघितलं की नाही? कितीतरी तळ्यामध्ये कमळ फुललेली असतात छानपैकी. ती अशी तरंगत असतात पाण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर त्याची पानं सुद्धा तरंगत असतात. मग कधी पाहिलात ना तुम्ही? पाहिल्याच असणार ना. मग कमळ. मग आता ह्या जलीय वनस्पतीमधील अनुकूलन आपण आता ह्याचा अभ्यास करणार आहोत. आता जलाशयामध्ये म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पतीपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची मुळं कशी असतात मुलांनो? तर तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडं कशी असतात? तर पाण्यात बुडालेली असतात. तर पानं, फुलं पाण्यावर तरंगत असतात. काय? तर त्यांची पाने, फुले पाण्यावर तरंगत असतात. तुम्ही आता कमळं बघितलेलीच असतात. तर त्यांची फुलं कशी पाण्यावर तरंगतात की नाही? आणि पानं सुद्धा पाण्यावर तरंगतात. आणि त्यांचं खोड म्हणजे त्याचा देठ असतो कमळाचा, तो कुठे असतो? तर तो पाण्यामध्ये बुडालेला असतो. हे पाहिलंय तुम्ही. आता काही वनस्पतींची मुळं मुलांनो पाण्यावर तरंगतात. काय? मुळं सुद्धा पाण्यावर तरंगतात काही वनस्पतींची. कळलं तुम्हाला? काही वनस्पतींपैकी काही वनस्पती पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतीची मुळे मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडं पाण्यात बुडालेली असतात. तर पाने, फुले पाण्यावर तरंगत असतात. काही वनस्पती तर मुळासहित पाण्यावर तरंगत असतात. कळलं? आता पाण्याच्या तळाशी पाहिलं की तिथेही काही वनस्पती दिसून येतात मुलांनो. काय? तर पाण्याच्या तुम्ही तळाशी जरी पाहिलं कधी तर तिथे काही वनस्पती दिसून येतात. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतीचे देठ कसे असतात? तुम्ही कमळाचं देठ बघितलं कधी? ऑब्झर्व केलं का? हातात घेऊन कमळ, तर त्याचं देठ असतं, लांब सडक देठ असतं की नाही? ते कसं असतं माहितीये का? मऊ आणि पोकळ आणि लवचिक असतात. कसं? तर कमळ आणि जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ कसे असतात? तर मऊ, पोकळ आणि लवचिक असतात. कळलं? बऱ्याचशा जलीय वनस्पतींची पाने, खोडे यावर काय असतं? तर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो. कसला असतो? तर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो. हे त्यांच्या मध्ये झालेले अनुकूलन आहे. कारण का मुलांनो? कारण ह्या जलीय वनस्पतींची पानं, खोड या हे पानं कायम पाण्यामध्ये असतात आणि मग ती पानं कुसू नये म्हणजे कुजू नये म्हणून काय होतं? तर त्यांच्या पानांवर आणि खोडांवर काय असतं? तर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो. म्हणजे हे त्यांच्यामध्ये झालेलं काय आहे? अनुकूलन आहे. कळलं? कमळ आणि जलपर्णी वनस्पतीचे देठ कसे असतात मुलांनो? तर मऊ, पोकळ आणि लवचिक असतात. तुम्ही बघितलेच असाल. आणि बऱ्याचशा जलीय वनस्पतींची पानं आणि खोड ह्याच्यावर काय असतं? तर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो. समजलं? आता काही वनस्पतींची पानं कशी असतात मुलांनो? म्हणजे ह्याच जलीय वनस्पतींची पानं कशी असतात? तर अरुंद असतात. कशी असतात? अरुंद असतात. रिबीनसारखी पातळ असतात. काय असतात? रिबीनसारखी पातळ असतात. त्यामुळे काय होतं? तर या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन, त्या पाण्यात असतात ना, आणि मग त्या वनस्पतीची पानं कशी असतात? अरुंद आणि रिबीनसारखी असतात. की त्याच्यामुळे काय होतं? तर पाण्याचा वेगवान प्रवाह त्या सहन करू शकतात. म्हणजे हे पानांमध्ये झालेले त्यांचे अनुकूलन होय. कळलं? काय? तर काही वनस्पतींची पाने कशी असतात? अरुंद आणि रिबीनसारखी पातळ असतात. त्यामुळे काय होतं? तर या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. कळलं? आता मुलांनो, खोड व पानाचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोग होतो. खोडामध्ये आणि पानामध्ये या जलीय वनस्पतींच्या पानामध्ये आणि पानांच्या देठामध्ये आणि खोडामध्ये काय असतात? तर हवेच्या पोकळ्या असतात. त्याच्यामुळे काय होतं? वनस्पती पाण्यावर तरंगण्यासाठी वनस्पतींना त्याला पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोग पडतात. म्हणजे हे सुद्धा त्यांच्या खोडामध्ये झालेले आणि काय आहे? हे अनुकूलन आहे. कळलं तुम्हाला? ही खोड आणि पानाचे देठ यामध्ये काय असतात? तर हवेच्या पोकळ्या असतात. आणि त्या हवेच्या पोकळ्या असल्यामुळे ही फुलं किंवा हे म्हणजे हे फुलं हे काय
पाण्यावर तरंगतात. समजलं? हे त्याच्यामध्ये झालेले काय आहे, खोडामध्ये झालेले अनुकूलन आहे. मुलांना तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही ह्याचं कमळाचं पान बघितलेलं का किंवा आळूचं पान बघितलं का, त्याच्यावर जर पाण्याचा थेंब असतो तर तो खाली ओघळतो. का बरं ओघळत असेल? कारण का, ह्या म्हणजे कमळाच्या पानावर काय असतं तर मेणसट पदार्थ असतो, त्यामुळे पाणी शोषून घेतलं जात नाही आणि त्यामुळे पाण्याचा थेंब असतो तो कसा खाली ओघळतो, त्याचा असा दवबिंदू सारखा असा हे होतो आणि म्हणजे तो काय होतो तर तो खाली ओघळतो असा. आणि मुलांना ही पानं आहेत, ही याची कमळाची पानं किंवा जलीय वनस्पतीची पानं ही कुजत का नाही? कारण का, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, त्या पानांवर काय असतं तर मेणसट पदार्थाचा थर असल्यामुळे आणि त्या पानांना पर्णरंध्र नसतात, त्यामुळे पाणी आतमध्ये शोषून घेतलं जात नाही, त्यामुळे ही पानं कुजत नाही. ती कायम पाण्यामध्ये असतात तरी पण ती पानं कुजत नाहीत. कळलं तुम्हाला? जलीय वनस्पतीमधील अनुकूलन काय असतात, त्याची पानं कशी असतात तर पानं अरुंद असतात, रिबीन सारखी पातळ असतात, त्यामुळे काय होतं वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतो. खोड आणि पाण्याच्या देठामध्ये काय असतं तर हवेच्या पोकळ्या असतात, त्यामुळे वनस्पती पाण्यावर तरंगण्यासाठी त्याला म्हणजे उपयोग करतात. पुन्हा ह्या पानांवर आणि खोडांवर काय असतं तर मेणसट पदार्थ असतो. मेणसट एक पदार्थ असतो. कळलं तुम्हाला सगळं? जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. तर आज आपण मुलांनो काय शिकलो, तर आज आपण अनुकूलन म्हणजे काय, तर अनुकूलन म्हणजे काय तर जे प्राणी किंवा जे सजीव ज्या परिसरात राहतात, ज्या वातावरणात राहतात, त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये झालेले बदल म्हणजेच काय, किंवा त्यांनी म्हणजे कालानुरूपी घडून आलेला बदल, त्यालाच काय म्हणतात तर अनुकूलन असे म्हणतात. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहिलं तर जलीय वनस्पतीमधील अनुकूलन पाहिलं. मग जलीय वनस्पतीमध्ये अनुकूलन पाहिलं आपण, जसे की कमळ, जलपर्णी या वृक्षांची म्हणजे ही जी वनस्पती आहेत ह्या पाण्यावर तरंगतात, त्यांच्या खोडावर आणि पानांवर मेणसट पदार्थांचा थर असतो. पुन्हा त्यांच्या खोडाचं म्हणजे खोड आणि देठामध्ये हवेच्या पिशव्या असतात, त्याच्यामुळे काय होतं ते पाण्यावर तरंगू शकतात. त्यांची पानं ही अरुंद आणि रिबीन सारखी असतात, त्यामुळे ते वेगवान पाण्याचा प्रवाह सहन करू शकतात. असे म्हणजे आजच्या भागामध्ये आपण जलीय वनस्पती मधील अनुकूलन पाहिले. पुढच्या भागामध्ये आपण वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन कसे होते ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.